नमस्कार, मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्याबरोबर झटपट तयार होणारं चटपटीत कैरीचं लोणचं कसं तयार करायचं याची रेसिपी शेअर करणार आहे। करायला अतिशय सोपं असलेलं आणि जेवणाच्या ताटाची रंगत वाढवणारं हे कैरीचं लोणचं कसं तयार करायचं यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत जरूर बघा। आवडल्यास लाईक सुद्धा जरूर करा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर कैरीचं चटपटीत लोणचं तयार करण्यासाठी इथं मी मध्यम आकाराच्या 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत। सुरुवातीलाच या मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतल्या आहेत। आता या आपल्याला कट करायच्या आहेत। तर सुरुवातीला देठाकडचा हा भाग काढून घ्यायचा। यामध्ये भरपूर असा चीक असतो। अशा प्रकारे देठ काढल्यामुळे कैरीचा सगळा चीक आहे तो निघून जातो। कैऱ्या तुम्ही कोणत्याही प्रकारच्या घेऊ शकता। अगदी कोवळी असेल तरीही काहीच हरकत नाही। तर सुरुवातीला आपल्याला कैरी व्यवस्थित चिरून घ्यायची आणि त्याच्या अगदी छोट्या छोट्या अशा फोडी तयार करून घ्यायच्या। या दिवसात सगळीकडेच भरपूर प्रमाणात कैऱ्या उपलब्ध होतात। फक्त हळद आणि मीठ लावून जेवताना ती कैरी खाण्यापेक्षा अशा प्रकारे फोडणी देऊन जर चटपटीत कैरी तयार केली तर ती उत्तमच। तर बघा दोन्ही कैऱ्या मी कट करून त्याच्या एकसारख्या अशा छोट्या छोट्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत। आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 पळ्या इतकं आपण तेल टाकून घेऊयात। या रेसिपीसाठी आपल्याला खूप जास्त तेल वापरावं लागत नाही। तर फक्त 4 पळ्या इतकं तेल मी इथं टाकलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये टाकूयात अर्धा चमचा मोहरी। मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचे अर्धा चमचा जिरी। जिरी मोहरी चांगली फुलली की त्यामध्ये टाकायचे पाव चमचा हिंग। मोहरी, जिरी आणि हिंगाची खमंग फोडणी देऊन झाली की लगेचच गॅस बंद करून घेऊयात आणि हे तेल थोडंसं आपल्याला नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे। तर बघा अगदी थोडा वेळ थांबून आता यामध्ये मी टाकले 2 चमचे साखर, त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर। जर तेल खूप जास्त गरम असेल तर हळद आणि मिरची पावडर आपली करपून जाईल, म्हणून तेल थोडंसं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचे 2 चमचे मीठ। आता हे सगळे पदार्थ तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला टाकायचे आहे 4 चमचे मोहरीची डाळ। मोहरीची डाळ सुद्धा या तेलामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। लक्षात ठेवा गॅस आपण अगोदरच बंद करून घेतलेला आहे आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून हे फोडणी आता आपल्याला चांगली थंड करून घ्यायची आहे। ही रेसिपी मला माझ्या सासूबाईंनी शिकवलेली आहे। अशा प्रकारे फोडणी देऊन तयार केलेली ही जी कैरी आहे अतिशय चटपटीत अशी तयार होते। एकदा तुम्ही याप्रमाणे नक्कीच करून बघा। तर बघा हे तेल आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर बघा तेल अगदी व्यवस्थित असं थंड झालेलं आहे। आता या थंड झालेल्या तेलामध्ये आपल्याला कैरी टाकायची आहे। तर आपण या अगोदरच चिरून ठेवलेल्या ज्या कैरीच्या फोडी आहेत ते या फोडणीमध्ये टाकून घेऊयात। बघा कैरीच्या फोडी जेव्हा आपण या फोडणीमध्ये घालू तेव्हा ही फोडणी पूर्णपणे थंड झालेली असावी। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तुम्हाला आत्ता जरी यामध्ये तेल दिसत नसेल तरी जसजसं या फोडणीमधील साखर आणि मीठ यामध्ये विरघळलं जाईल तसतसं याला पाणी सुटत जातं आणि या पाण्यामध्ये आणि तेलामध्ये ह्या फोडी चांगल्या मुरतात आणि चवीला अगदी चटपटीत असं हे कैरीचं लोणचं तयार होतं। फक्त हे लोणचं खूप जास्त दिवस टिकत नाही, तर फक्त 10 ते 15 दिवस हे नॉर्मल टेम्परेचरला टिकतं आणि खूप जास्त टिकावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। तर बघा हे आपलं कैरीचं चटपटीत लोणचं इथं तयार झाले। आता हे आपण एका बरणीमध्ये भरून घेऊयात। काचेची किंवा चिनी मातीची किंवा प्लास्टिकची बरणी सुद्धा इथं तुम्ही वापरू शकता। बघा आत्ताच याला पाणी सुटायला लागलेलं आहे आणि जसजसं कैरी यामध्ये मुरेल तसतसे यातील साखर आणि मीठ विरघळून याचं पाणी तयार होईल आणि अगदी कमीत कमी तेलामध्ये सुद्धा ही कैरी अगदी छान अशी मुरते। 4 ते 5 तासातच याला चांगलं पाणी सुटतं आणि या सगळ्या फोडी या पाण्यामध्ये आणि तेलामध्ये बुडतात आणि अगदी मस्त आंबट गोड तिखट असं हे आपलं चटपटीत कैरीचं लोणचं तयार होतं। अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्कीच तयार करून बघा। अगदी 4-5 तासानंतर तुम्ही खायला सुद्धा सुरुवात करू शकता।
बघा, दुसऱ्या दिवशी एका काचेच्या वाटीमध्ये हे लोणचं मी काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय अतिशय सुंदर असा कलर या लोणच्याला आलेला आहे आणि अगदी चटपटीत असं ते दिसत आहे. पाहूनच अगदी ते खावंसं वाटतंय. तुम्ही पाहू शकता याला पाणीसुद्धा अगदी भरपूर सुटले आणि हे अगदी 2-3 दिवसातच लगेचच तुम्ही खाऊन संपवू सुद्धा शकता, कारण हे लोणचं याला पाणी सुटल्यामुळे खूप जास्त दिवस टिकत नाही. हे मी तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे. जास्तीत जास्त 15 दिवस हे अगदी आरामात टिकतं. तर अगदी आपण बाजारातून जेव्हा कैरी आणतो तेव्हा फक्त हळद मीठ लावून खाण्यापेक्षा अशा प्रकारे जर फोडणी देऊन ते तयार केलं तर अतिशय चटपटीत असं लोणचं तयार होतं आणि असं लोणचं जेवताना जर तोंडी लावायला असेल तर जेवणाची रंगत अजून जास्त वाढते. तर बघा, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरही करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.